मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.2 मधील हा 7वा प्रश्न आहे. तर 7वा प्रश्न कसा आहे बघा. तर B2B या व्यवहाराचं टॅक्स इनव्हॉइस तयार करायचं आहे. टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय असते, तर कर पावती. म्हणजे जो दुकानदार किंवा जो व्यापारी जी पावती देतो बिल या स्वरूपामध्ये, ते म्हणजे काय असते, टॅक्स इनव्हॉइस. आणि B2B म्हणजे व्यवहार दोन प्रकारचे बघा. एक असतो B2C, दुसरा काय असतो B2B. B2C म्हणजे काय, बिझनेस टू कस्टमर, व्यापारी ते ग्राहक. आणि B2B म्हणजे काय, व्यापारी ते व्यापारी. तर मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही व्यापारी जे असतात, त्या दोन्ही व्यापाऱ्याला GSTIN नंबर असतो. GSTIN नंबर म्हणजे काय, त्या व्यापाऱ्याचे ओळखपत्र क्रमांक. म्हणजे GSTIN नंबर म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. तर मित्रांनो, B2B या व्यवहारामध्ये बी म्हणजे काय, व्यापारी किंवा बिझनेसमॅन, पुन्हा बी म्हणजे काय, बिझनेस म्हणजेच काय, व्यापारी. त्या दोघांकडे GSTIN नंबर असतो. आणि GSTIN नंबर ज्याच्याकडे असतो त्याची माहिती लिहिणे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, या पहिल्या बीच्या वस्तू दुसरा बी घेत आहे, त्या व्यापाऱ्याच्या वस्तू तो व्यापारी घेत असेल, तर ह्या ठिकाणचा पहिला व्यापारी म्हणजे काय असतो, सप्लायर, म्हणजे वस्तू देत असतो बघा. आणि दुसरा व्यापारी म्हणजे काय असतो, रिसिप्टंट, म्हणजे वस्तू घेत असतो. तर मित्रांनो, त्या दोन्ही व्यापाऱ्याची माहिती टाकणे महत्वाचे आहे बघा. तर पहिला व्यापारी म्हणजे काय असतो, सप्लायर. सप्लायर जो आहे वस्तू विकत असतो, त्या सप्लायर दुकानाची माहिती त्या ठिकाणी टाकायची आहे. तर वस्तू कोणत्या आहेत बघा, पेन्सिल बॉक्स आणि काय असते, जिगजॉ पझल्स. तर ह्या वस्तू कोणत्याही बुक सेंटरवर मिळत असतात. तर बुक सेंटरचं काय लिहायचं, नाव लिहायचं. तर सप्लायर जो आहे, बुक सेंटरचं नाव काय करा, आपल्या मनाने लिहा, विहान बुक सेंटर. विहान बुक सेंटर हे जे बुक सेंटर जे आहे, त्या दुकानचा क्रमांक 45, गणेश नगर, नांदेड. तर मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा कोणता आहे बघा, नांदेड. आणि पिनकोड किती आहे, 431606. तर मित्रांनो, त्या ठिकाणचा पत्ता जो आहे तो आपल्या मनावर काही लिहा, काही अडचण येणार नाही. त्या ठिकाणी राज्य लिहायचं, महाराष्ट्र. म्हणजे कोणत्या राज्यात व्यवहार होत आहे, तर महाराष्ट्र लिहायचं. म्हणजे हे सप्लायर जो आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये राहतो. पुन्हा मोबाईल नंबर टाका, मोबाईल नंबर 9145, पूर्ण मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि ईमेल आयडी vihan@gmail.com. तर मित्रांनो, त्या दुकानाविषयी पूर्ण माहिती लिहिलेली आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणता असतो, त्या सप्लायर जो आहे त्याचा GSTIN नंबर काय आहे ते लिहायचं. GSTIN नंबर इथे पुढे लिहायचं, GSTIN नंबर. तर मित्रांनो, GSTIN नंबर म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा GSTIN नंबर म्हणजे काय, त्या व्यापाराचा ओळख क्रमांक असतो बघा. तर GSTIN नंबर हा 15 अंकाक्षरी असतो. आणि पहिले सुरुवातीचे 2 अंक म्हणजे काय घ्यायचं, 27, कारण तो व्यापारी आपला कुठला आहे, महाराष्ट्राचा आहे. पुढील 10 अंक काय घ्यायचे, अंकाक्षर, तर त्या व्यापाऱ्याचा पॅन क्रमांक, म्हणजे ABCDE 5047 के. पुन्हा पुढील काय करा, या ठिकाणी 3 अंकाक्षर आपल्या मनावर कोणते पण टाका. तर मित्रांनो, GSTIN नंबर हा 15 अंकी आहे, काय लक्षात घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर GSTIN नंबर हा सप्लायरचा टाकलेला आहे. तर जसा ह्या सप्लायर विषयी माहिती घेतली आहे, त्याच प्रकारे जो वस्तू घेत आहे, वस्तू खरेदी करत आहे, त्या व्यापाऱ्याची माहिती या ठिकाणी लिहायचं आहे. तर ह्या व्यापाऱ्याला सुद्धा काय असतो, GSTIN नंबर असतो. तर मित्रांनो, या वरील सप्लायर या व्यापाऱ्याचा GSTIN नंबर, आणि जो वस्तू घेत आहे, खरेदी करत आहे, त्या व्यापाऱ्याचा GSTIN नंबर हा काय करायचा, वेगवेगळा टाकायचा. हा पत्ता पण बदलायचा आहे. तर जो वस्तू विकत आहे तो म्हणजे काय, सप्लायर. आणि जो वस्तू घेत आहे तो म्हणजे काय, रिसिप्टंट. रिसिप्टंटची माहिती या ठिकाणी लिहायचं आहे. रिसिप्टंट म्हणजे काय, प्राप्तकर्ता वस्तू खरेदी करत आहेत. रिसिप्टंट विषयी माहिती घ्यायची असेल, जशी ही माहिती लिहिली आहे तीच काय करा, या ठिकाणी माहिती थोडी बदलून लिहायची आहे. आणि GSTIN नंबर जो लिहिलेला आहे त्याच प्रकारे लिहायचा, पण जो नंबर वर टाकलेला आहे तो काय करायचा, नंबर बदलून लिहायचा.
निकिता बुक सेंटर। तर मित्रांनो रिसिप्ट जे आहे त्या दुकानचं काही पण आपल्या मनावर नाव घ्यायचं आहे, लिहायचं आहे बघा, आणि त्या दुकानचा पत्ता टाकायचा। हा जर नांदेड जिल्ह्यातील टाकलेला आहे बघा, तर हा दुसरा जिल्हा बदलून टाकू। दुकानचा क्रमांक जो आहे 41 घ्यायचा आहे, आणि नगरचं नाव जे आहे ते श्यामनगर, श्यामनगर लातूर। तर मित्रांनो त्या ठिकाणी जो जिल्हा आहे तो लातूर लिहायचा आहे, लातूर, आणि पिनकोड जो आहे ते आपल्या मनावर लिहायचा 431707। जर ते दुकान कोणत्या राज्यात आहे ह्या दाखवायचं असेल तर राज्याचं नाव लिहिणे महत्वाचं आहे। महाराष्ट्र राज्याचं नाव लिहिलेलं आहे। मोबाईल नंबर काहीतरी लिहावा। ईमेल आयडी nikita@gmail.com। तर मित्रांनो हा जे B2B जो टॅक्स इनवॉइस आहे त्या टॅक्स इनवॉइसचा नंबर म्हणजे ही नेमकं पावती कितव्या क्रमांकाची आहे। कोणतीही बिल बुक पाहिल्यानंतर ही पावती क्रमांक 50 पुन्हा 51 52 अशा प्रकारची जी पावती क्रमांक असते त्याच प्रकारचं म्हणजे काय असते या ठिकाणी पावती क्रमांक म्हणजे काय असते इनवॉइस नंबर। तर या ठिकाणी इनवॉइस नंबर लिहायचा आहे। इनवॉइस नंबर हा GST लिहायचं, पुन्हा ऑब्लिक द्यायचं आहे, पुन्हा ही जे पावती क्रमांक जे आहे 75, डेट लिहायला विसरायचं नाही, डेट 17 जुलै 2025। तर मित्रांनो ह्या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट कोणती राहिलेली आहे बघा, तर हा सुद्धा व्यापारी आहे, हा सुद्धा काय व्यापारी आहे, तर ह्या व्यापाऱ्याला सुद्धा काय आहे GSTI नंबर आहे, आणि GSTI नंबर लिहायला विसरायचं नाही। तर GSTI नंबर काय असतो तर कोणत्याही एक व्यापाऱ्याचा ज्या व्यापाऱ्याचे मागील आर्थिक वर्षामध्ये 30 लाख रुपयाचा व्यवहार झालेला आहे त्या व्यापाऱ्याला GSTI नंबर घेणे बंधनकारक आहे। तर ह्या पहिल्या व्यापाऱ्याचा आणि ह्या व्यापाऱ्याचा GSTI नंबर काय करायचा बदलून लिहायचा। GSTI नंबर बदलून लिहायचा, सुरुवातीचे 2 अंक 27 लिहायचे आहे मित्रांनो। याचे कारण की हे निकिता बुक सेंटर सुद्धा कुठे आहे महाराष्ट्रामध्ये आहे, आणि पुढील जो पॅन क्रमांक जो आहे ते बदलून लिहायचा म्हणजे PQRST 5040 पुन्हा K पुढील 3 अंक काय करायचं टाकून द्या। बघा मित्रांनो सविस्तर माहिती लिहिलेली आहे बघा, म्हणजे सप्लायर कोण आहे त्याविषयी माहिती लिहिली आहे, आणि रिसिप्टंट म्हणजे काय वस्तू घेणार कोण आहे म्हणजे प्राप्तकर्ता, वस्तू प्राप्तकर्ता, वस्तू घेणारा, खरेदी करणारा याविषयी सविस्तर माहिती लिहिलेली आहे। एवढी माहिती लिहायची आहे। B2B असेल तर दोघाला GSTI नंबर असतो, GSTI नंबर ज्या व्यापाऱ्याला आहे त्या व्यापाऱ्याची माहिती लिहायची आहे। म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये काय लिहायचं आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये काय लिहायचं, तिसऱ्या कॉलम मध्ये काय लिहायचं, असं सिरियल क्रमांकाने आठवण ठेवा मित्रांनो, लक्षात घ्या बघा। सुरुवातीला असतो सिरियल नंबर, सिरियल नंबर म्हणजे काय अनुक्रमांक, म्हणजे आपण नेमकं किती वस्तू घेतलेल्या आहेत। HSN कोड, पुन्हा नेम ऑफ प्रोडक्ट म्हणजे वस्तूचे नावे, नेम ऑफ प्रोडक्ट, त्यानंतर रेट ऑफ वन पीस म्हणजे एका वस्तूची किंमत, अशा वस्तू किती घेतल्यात म्हणजे काय असते क्वांटिटी। तर मित्रांनो क्वांटिटी, पुन्हा लिहायचं टॅक्सेबल व्हॅल्यू, त्यापुढील जो कॉलम आहे त्या ठिकाणी काय लिहायचं CGST चे 2 भाग करायचे मित्रांनो, एक म्हणजे रेट आणि टॅक्स, पुन्हा त्यापुढील कॉलम काय करायचा SGST चे सुद्धा 2 भाग करायचे आहे। पहिला म्हणजे रेट, पुन्हा दुसरा म्हणजे टॅक्स, पहिला म्हणजे रेट, दुसरा म्हणजे टॅक्स, आणि शेवटचा जे कॉलम आहे ते म्हणजे काय टोटल। तर मित्रांनो सिरियल नंबर, HSN कोड, पुन्हा नेम ऑफ प्रोडक्ट, पुन्हा रेट ऑफ वन पीस, क्वांटिटी, टॅक्सेबल व्हॅल्यू, CGST चे 2 भाग, रेट टॅक्स, SGST चे 2 भाग, रेट टॅक्स, आणि शेवटी काय असते टोटल। तर ह्या ओळीमध्ये पहिल्या वस्तू विषयीची माहिती लिहायची आहे मित्रांनो। तर जी पहिली वस्तू जी आहे पेन्सिल बॉक्स, पहिल्या वस्तूचा HSN कोड काय आहे मित्रांनो तर 3924, पुन्हा नेम ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय वस्तूचे नाव, वस्तूचे नाव म्हणजे काय पेन्सिल बॉक्सेस, म्हणजे वस्तूचं नाव जे आहे ते पेन्सिल बॉक्स आहे मित्रांनो। पुन्हा रेट ऑफ वन पीस म्हणजे एका पेन्सिलच्या बॉक्सची किंमत, एका पेन्सिलच्या बॉक्सची किंमत किती रुपये आहे 20 रुपये। असे पेन्सिलचे बॉक्स किती घेतलेले आहेत मित्रांनो तर 100 हे पेन्सिलचे बॉक्स।
एका पेन्सिलच्या बॉक्सची किंमत 20 रुपये, असे 100 पेन्सिलचे बॉक्स घेतले आहेत मित्रांनो. तर टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार ह्या ठिकाणी लिहायचं मित्रांनो. म्हणजे एका पेनची बॉक्सची किंमत 20 रुपये आणि असे बॉक्स किती घेतलेत बघा 100, म्हणजे दोघाचा गुणाकार ह्या टॅक्सेबल व्हॅल्यू या कॉलम मध्ये लिहायचा. बे पुन्हा इथला शून्य, पुन्हा तिथले 2 शून्य. तर मित्रांनो जर 100 वस्तू घ्यायच्या असतील, 100 वस्तू घ्यायच्या असतील आणि एक वस्तू जी आहे 20 रुपयाला असेल, तर त्या 100 वस्तूची एकूण किंमत जी आहे ती काय येईल 2000. तर मित्रांनो पुढचा कॉलम म्हणजे कोणता, सीजीएसटी. सीजीएसटी जे आहे, जीएसटी जे दिलेले आहे बघा, जीएसटी चे 2 भाग करायचे. जीएसटी चे 2 भाग म्हणजे जीएसटी चा अर्थ काय असते सीजीएसटी, आणि रेट ऑफ जीएसटी किती आहे 12%. तर रेट ऑफ जीएसटी काय येईल 6% मित्रांनो. मग ह्या 2000 जी संख्या आलेली आहे बघा, 2000 जे टॅक्सेबल व्हॅल्यू जे आलेली आहे त्यावर 6% जर काढले असता, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 6 दोन्ही 12, शून्यला शून्य, म्हणजे 120 रुपया टॅक्स आहे बघा. 120 रुपये काय असेल टॅक्स. पुन्हा एचजीएसटी जेवढी सीजीएसटी असेल तेवढीच काय असते एचजीएसटी, म्हणजे एचजीएसटी सुद्धा काय असते जीएसटीच्या अर्धी असते बघा. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा 6%, आणि 2000 रुपयाचे 6% जर काढल्याच्या नंतर किती किंमत आलेली आहे 120 रुपये किंमत मिळालेली आहे. टोटल म्हणजे काय, त्या वस्तूची मूळ किंमत, त्या वस्तूची मूळ किंमत, केंद्र सरकारला भरायचा टॅक्स आणि राज्य सरकारला भरायचा टॅक्स. म्हणजे वस्तूची मूळ किंमत किती आहे 2000, त्यावर केंद्र सरकारचा 120 रुपये टॅक्स, पुन्हा राज्य सरकारचा 120 रुपये टॅक्स. तिघाची काय करायचं बेरीज, शून्य घ्यायचं, 2 2 4 घ्यायचं, 1 1 2, पुन्हा ते 2 ला 2. तर मित्रांनो या ठिकाणी 2240 रुपये म्हणजे एकूण ग्राहकाची किंमत असेल मित्रांनो. झिगझॉ पझल्स, पझल्स किती आहेत सांगा बरं 50. एचएसएन कोड किती आहे 9503. तर मित्रांनो 9503 ह्या ठिकाणी लिहायचं आहे. वस्तू कोणती आहे पझल लिहायचं नाव, जिगझॉ पझल, पझल्स. मित्रांनो रेट ऑफ 1 पीस म्हणजे एका पीसचा रेट किती आहे 100 रुपये. एका पीसचा रेट किती आहे मित्रांनो 100 रुपये. क्वांटिटी म्हणजे किती, पझलच्या किती वस्तू घेतलेल्या, पझल जे आहे 50 घेतलेत बघा, त्या ठिकाणी काय लिहायचं 50. तर एका पझलची किंमत 100 रुपये, असे पझल घेतले किती 50, म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू. तर 1 5 5, येथील 2 शून्य, पुन्हा या ठिकाणचा 1 शून्य, म्हणजे काय झालेलं आहे 5000. जर एखादी वस्तू 100 रुपयाची असेल, अशा वस्तू आपल्याला किती घ्यायचं 50, तर दोघाचा गुणाकार म्हणजे काय आलेला आहे 5000 रुपये खर्च येईल. मित्रांनो ह्या ठिकाणी काय घ्यायचं आहे सीजीएसटीचा रेट घ्यायचा आहे. तर जीएसटीचा रेट किती आहे 12%. जर जीएसटीचा रेट जर 12% असेल मित्रांनो, तर त्याच्या अर्ध म्हणजे काय असते सीजीएसटी म्हणजे काय येईल 6%. मग 5000 रुपयाचे 6% काढायचे असेल, हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 5 30, पुन्हा शून्यला शून्य, म्हणजे 5000 रुपयाचे 6% घ्यायचे असेल तर काय मित्रांनो 300 रुपये. तर हे 300 रुपये ह्या ठिकाणी लिहायचे आहेत. पुन्हा एचजीएसटी तेवढी, जेवढी सीजीएसटी असेल तेवढीच काय असेल एचजीएसटी. जर जीएसटी 12% असेल तर सीजीएसटी काय असेल 6%, पुन्हा एचजीएसटी काय असेल 6%, पुन्हा 5000चे 6% म्हणजे किती आलेले आहेत 300 आलेले आहेत. तर मित्रांनो ती वस्तू जी आहे ग्राहकाला किती रुपयाला मिळेल, त्या वस्तूची मूळ किंमत, केंद्र सरकारला द्यायचा टॅक्स, राज्य सरकारला द्यायचा टॅक्स, हे 300 300 600. पुन्हा काय करायचं, वस्तूची मूळ किंमत, केंद्र सरकारचा टॅक्स आणि राज्य सरकारचा टॅक्स, या तिन्ही किमतीची काय करायचं बेरीज. तर 5000 पुन्हा 300 म्हणजे 5300, पुन्हा 300 मिळवा मित्रांनो. तर 5600 जी आहे ते एकूण किंमत मिळालेली आहे. तर ह्या दोन वस्तूची एकूण किंमत म्हणजे दोघांची काय करायचं बेरीज, म्हणजे टोटल काय घ्यायचं 0 आणि 0 दोघांची बेरीज 0, 4 आणि 0 उत्तर काय येईल 4, 2 आणि 6 दोघांची बेरीज म्हणजे 8 येईल मित्रांनो, आणि 5 आणि 2 काय या ठिकाणी 7, म्हणजे 7840 हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.